आज आपण पोह्याचा उत्तप्पा बनवूया नाश्त्याला. त्यासाठी मी 1 वाटी पोहे घेतलेत बघा. आता ते बाउलमध्ये ओतलेत आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि चांगलं असं पाणी टाकून चांगलं स्वच्छ धुवून घेतले. आणि आता 5 मिनटं आता हे पोहे बाजूला ठेवते. त्यामध्ये भाज्या टाकण्यासाठी बघा, टोमॅटो घेतला, शिमला मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, 1 कांदा घेतला आणि 2-3 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक चिरून. आता हे पोहे बघा हाताने असे कुस्करून घेते मी. त्यात थोडं पाणी घालते आणि हाताने कुस्करून घेते. आता त्यामध्ये हे सर्व भाज्या टाकून घेते मी. आता 2 चमचे बेसन पीठ घेतले, 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलं, ते सुद्धा त्यामध्ये टाकलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि पाणी टाकून असं मी सैलसर भिजवून घेतलं. गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्याला तेलाने ग्रीस केलं. त्यामध्ये 1 चमचे बॅटर घातलं आणि असं पसरवून घेतलं. 2 मिनटं झाकण ठेवलं. 2 मिनटं झालेत. आता बघा वरची बाजू चांगली सुकली म्हणून जरा तेल फिरवलं मी आणि आता पलटून घ्यायचं. कालत्याने हा पलटणार नाही त्यासाठी मी ताट टाकलं आणि हे पलटून घेतलं बघा. असं पलटवून घेतलं. आता बघा वरची बाजू ती किती सुंदर शेकली. आता मी परत दुसरी बाजू चांगली शेकावी म्हणून परत थोडंसं तेल घातलं. आता दुसरी बाजू पण चांगली शेकली. आता मी काढून घेते. बाकीचं पण असंच करून घेते. बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.